जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 7वा विकल्प निरसन नाम श्रीराम समर्थ। आदि स्थूळ आहे एक तरी मग अंतकरण पंचक जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता। श्रीराम समर्थ। आता गेल्या समासामध्ये आपण गुणरूप निरूपण नाम पाहिलं। आपला दशक 9वा पण काय दिलाय व गुण रूप नाम हे सर्व कुणाला आहे? त्या भगवंताला आहे। गुण रूप नाम म्हणजे असूनही नसल्यासारखं आपण पाहतोय की काय हो, श्रोत्याला काय प्रश्न पडतोय, सतत काय प्रश्न पडला आतापर्यंत की देव तुम्ही म्हणताय भोगून न भोगता, भोगून न भोगता। ह्याच प्रश्नाचं उत्तर काय होत नाही हो, श्रोत्यांना मिळत नाही। आता परत एक प्रश्न घेऊन आलाय श्रोता। विकल्प म्हणजे काय हो, प्रश्नच ना। अनेक प्रश्न उत्पन्न होतात अंतरात, परमार्थाविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात। संसारात हे का असं का अजिबात विचारत नाही। लक्षात घ्या, सारासार विचार फक्त परमार्थात करतात। हे असं का ते तसं का, परमार्थात शंका येतात पण प्रपंचात शंका येत नाहीत। कोणी काय करायला सांगितलं की करतं। लक्षात घ्या, अज्ञान बघत नाही बाबा हे असं आहे का, आपण करतोय हे योग्य आहे का, काही बघत नाही। सगळा कार्यभाग करत असतो प्रपंचामध्ये। तसं परमार्थामध्ये त्याला काय येतो, विकल्प। आणि त्या विकल्पाचं निरसन करायचं काम कोण करत असतो, तर अखंड समर्थ करत असतात। आणि समर्थांमुळे, समर्थ काय म्हणतात, प्रश्न विचारा, प्रश्न पडल्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळणार नाही। मग आता श्रोत्यानं काय प्रश्न केलाय समर्थांना बघा। आदि स्थूळ आहे एक तरी मग अंतकरण पंचक जाणतेपणाचा विवेक स्थूळा करिता। अगोदर स्थूल शरीर म्हणून म्हणजे अगोदर काय दिलंय, हे स्थूल शरीर दिलंय म्हणूनच काय आहे, अंतकरण पंचक। मग स्थूळामुळेच जाणतेपणाचा म्हणजे ज्ञानाचा विचार करता येतो। काय म्हटलंय श्रोत्यांनी, अगोदर हे स्थूल शरीर आहे आणि त्यामध्ये काय आहे हो, अंतकरण पंचक आहेत। म्हणून या स्थूल शरीराला काय करता येतो, जाणतेपणाचा विवेकाचा काय करता येतो, विचार करता येतो। पैसेची ब्रह्मांडे विन काही मूळ मायेसी जाणीव नाही, स्थूळाच्या आधारे सर्व ही कार्य चाले। मग त्याप्रमाणेच काय, जसं स्थूळामुळेच जाणतेपणाचा म्हणजे ज्ञानाचा विचार करता येतो, त्याप्रमाणेच ब्रह्मांडा वाचून मूळ मायेला काही जाणीव नाही। काय नाहीये, काही जाणीव नाही। स्थूळाच्या आधाराने सर्व काही काम चालत असते। म्हणजे काय, स्थूळाच्या आधाराने कुणाचं सूक्ष्माचं कार्य चालत असतं। असं कोणाला म्हणायचं, श्रोत्याला म्हणायचं की काय हो, तसं ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेला काय नाहीये, जाणीव नाही। म्हणजे स्थूळाच्या आधारानेच काय हो, म्हणजे त्यांना काय म्हणायचं, ब्रह्मांडाच्या आधारानेच मूळ मायेचं कार्य चालत असते। पुढं बघा, ते स्थूळचे नसता निर्माण कोठे राहेल अंतकरण, ऐसा श्रोती केला प्रश्न याचे उत्तर ऐका। हा श्रोत्याचा प्रश्न आहे। श्रोता काय म्हणतो की ते स्थूळच उत्पन्न झालेले नसेल तर अंतकरण कोठे राहील, अंतकरण कुठं राहणार आहे, स्थूल देहाच्या आश्रयानच काय हो अंतकरण असते। हे जर आपण प्रत्यक्ष पाहतो तर स्थूल देह आधी व मग अंतकरण निर्माण झाले, तसेच ब्रह्मांड आधी व मग मूळ माया झाली, असं का म्हणू नये, असं का मानू नये, असं कोण म्हणतंय, श्रोता। श्रोत्याचा असा प्रश्न आहे। काय आहे, श्रोत्याने काय प्रश्न विचारलाय, आधी स्थूळ आहे, ब्रह्मांड आहे म्हणून मूळ माया आहे, आणि ब्रह्मांड नसतं तर मूळ मायेला काय नाही, जाणीव नाही। ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेला जाणीव नाही। म्हणजे श्रोत्याला काय म्हणायचंय, हे शरीर आहे म्हणजे हा देह आहे म्हणून अंतकरण पंचक आहे। मग असं का तुम्ही मानत नाही की बाबा
हे जर ब्रह्मांड नसतं तर ही मूळमाया नसतीच. ह्या गोष्टीचं का असा प्रश्न कोणी विचारलाय? झालीच नसती ना, मूळमाया झालीच नसती. ब्रह्मांड आधी व मग मूळमाया आहे असं कोण म्हणतंय? श्रोता. म्हणजे स्थूलाला जास्त काय दिलंय? श्रोत्यानं महत्त्व दिलंय. मग श्रोता काय म्हणतोय की प्रश्न काय केलाय श्रोत्यानं? असा प्रश्न केला. आता त्याचं उत्तर समर्थ काय देतात ते बघा. याचे उत्तर ऐका. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठभागी चालती घरे, जीव करती लहान थोरे शक्ती नसार. कोसले अथवा काटे घरे काय सांगितलंय? आता उत्तर आहे काय आहे? प्रश्न अगोदर विचारलाय म्हटल्यानंतर उत्तर समर्थांनी काय दिलंय बघा. कोसले अथवा म्हणजे आधी सूक्ष्म निर्माण होते मग स्थूळ होते असाच प्रकार काय दिसतो? सृष्टीत दिसतो असं समर्थांना म्हणायचं. कोसले म्हणजे काय? आपल्या भोवती घर करून आत स्वतःच कोंडून घेणारे किडे म्हणजे काय? आपल्या आतमध्ये काय करतात बघा, ते रेशीम किडे असतात बघा. काय करतात तो? स्वतःला आतमध्ये गुंडाळून घेतात आणि शेवटी त्यांचा काय जातो? आपल्या स्वतःभोवतीच काय करतात ते रेशीम किडे? स्वतःभोवती सगळं गुंडाळून घेतात बघा रेशीम, आणि आतमध्ये ते स्वतःला कोंडून घेतात त्याच्यामध्ये. त्यातच त्यांचा काय होतो? अंत होतो. म्हणजे कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठभागी चालती घरे, जीव करती लहान थोरे शक्तीनुसार. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? आधी सूक्ष्म निर्माण होते व मग स्थूळ होते. आता कोसले किंवा काटे घरे, कोसले आपण बघितलं की जो स्वतःभोवती काय करतात? घर करून स्वतःला आतमध्ये कोंडून घेतात असे रेशीम किडे. किंवा काटे घरे अशा प्रकारचे अनेक लहान थोर किडे जीवसृष्टीत काय करतात आपल्याला दिसतात. ते आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या पाठीवर घरे करून वागवित असतात. म्हणजे काय हो? प्रत्येक जीव जो जन्माला आलाय तो आपापल्या परीने स्वतःच्या घराची सोय करत असतो. सूक्ष्माहून सूक्ष्म किडे सुद्धा काय बघत असतात? स्वतःसाठी घर शोधत असतात. हे समर्थांना सांगायचंय. बघा पुढे. जैस आदी प्राणी ते होती मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. समर्थांना इथं काय सांगायचंय? आधी प्राणी जन्म घेतात. का असं होतंय? आता मनुष्य प्राणीच एवढा असा आहे की तो काय करतो? बाळाचा जन्म व्हायच्या अगोदर बाळाला घर असतं. परंतु बाकीचे जे प्राणी आहेत ते प्राणी काय होतात? आधी जन्माला येतात. म्हणजे समर्थांनी इथं काय सांगितलंय? शंख, शिंपी, घुला, कवडे हे सर्व त्यातीलच होत. तेव्हा हे किडे अगोदर काय होतात? निर्माण होतात. इथं काय दिलंय समर्थांनी? चौथी बघा, पाचवी. शंख, शिंपी, घुला, कवडे आदी त्यांचे घर घडे किंवा आदी निर्माण किडे हे विचारावे. आधी प्राणी ते होती मग घरे निर्माण करती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. समर्थ काय म्हणतात? शंख, शिंपी, घुला, कवडे हे पण काय होत? त्याच म्हणजे जे रेशीम किडे आहेत त्यातलेचे प्रकार आहेत. आणि तेव्हा हे किडे काय होतात? अगोदर काय करतात? अगोदर निर्माण होतात. समर्थ काय म्हणतात? ते किडे अगोदर निर्माण होतात का त्यांची घरं अगोदर उत्पन्न होतात? अगोदर ते प्राणी निर्माण होतात आणि मग घरे करतात. हा तर उघड काय आहे? आपल्याला अनुभव आहे. हे सांगायला नको असं काय म्हणतात? समर्थ म्हणतात काय म्हणतात की आपल्याला माहिती आहे हे किडे रेशीम किडा अगोदर जन्म घ्यावा लागतो त्याला आणि नंतरच तो घर तयार करू शकतो. माणसासारखं तो अगोदर घर तयार म्हणजे माणसाचं कोणतरी घर तयार करत असतं. एक लक्षात ठेवा की प्राणी जन्म घेतल्याशिवाय काय करू शकत नाही? घर करू शकत नाही. हे समर्थांना इथं सांगायचं. आपल्याला हे माहितीच आहे की रेशीम किड्याने जन्म घेतल्याशिवाय त्याचं घर काय होऊ शकत नाही? रेशीम म्हणजे निर्माण होऊ शकत नाही.
हे आपल्याला वेगळं सांगायचं गरज नाही असं समर्थ सांगतायत. तैसे आदी सूक्ष्म जाण मग स्थूळ होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा. तैसे आदी सूक्ष्म जाण, त्याप्रमाणे अगोदर सूक्ष्म उत्पन्न होते आणि मग स्थूल होते. ह्या दाखल्याने श्रोत्याची शंका दूर झाली. काय समर्थ काय म्हणलं, त्याप्रमाणे अगोदर सूक्ष्म निर्माण होते आणि नंतर स्थूल निर्माण होते. मग एवढे जी उदाहरण समर्थांनी दिली त्यावरती श्रोत्याची काय फिटली हो आशंका. हा प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं, म्हणजे त्याच्या मनातील आशंका काय झाली, फिटली. तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक. जन्म मृत्याचा विवेक मज निरोपावा. लगेच श्रोत्याला दुसरं आठवलं. तो म्हटला ठीक आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. ही शंका माझी, म्हणजे ह्या शंकेचं काय झालं, निरसन केलं. विकल्पाचं काय केलं समर्थांनी इथं, निरसन केलं. एवढ्याच थांबलाय का हो श्रोता, एवढ्याच थांबलाय का हो श्रोता. लगेच समर्थांना दुसरा प्रश्न त्यानं तयार केला की काय, मला एक आठवतंय समर्था. काय बघा, काय आठवतंय मला, जन्म मृत्यूचा विचार सांगावा. काय करावा, जन्म मृत्यूचा काय सांगावा, विचार सांगावा, असं कोण म्हणतंय, श्रोता म्हणतोय. आता त्यावर समर्थ काय म्हणतात बघा. कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते. हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे. कोण जन्मास घालिते म्हणजे त्यावेळेस म्हणजे श्रोत्याचा प्रश्न आहे ना, चाललाय अजून प्रश्न विचारतोय तो. जन्माला कोण घालतं व नंतर जन्म कोण घेतो, हे कोणत्या रीतीने व कसे काय येते, अनुभवास प्रत्ययास येते, कसे प्रत्ययास येते ते सांगा. म्हणजे अजून प्रश्न चाललाय श्रोत्याचा. श्रोता काय म्हणतोय, कोण जन्माला घालतं आणि मागून कोण जन्म घेतं, हे प्रत्ययाला कसं येतं, कोण्या प्रकारे येतं, हे काय करा मला सांगा. बघा अखंड समर्थ किती हो आपल्यावरती काय केलेला आहे, हा उपकार आहे भगवंताचा. काय काही प्रश्न विचारतो आपण, सूक्ष्मातल्या सूक्ष्म आशंका आपण समर्थांना विचारत असतो. आंतरी विवरण करून बघा. सॉरी काय म्हणते, तुम्हाला प्रश्न पडलाय ना, आंतरी तो प्रश्न घ्या. लगेच तात्काळ समर्थ कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येऊन काय देत असतात, उत्तर देत असतात. म्हणजे उत्तर देणारा कोण आहे, तो समर्थच आहे. लक्षात घ्या, आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर कुणाच्या ना कुणाच्या मुखातून काय करत असतात, समर्थ आपल्याला देत असतात. म्हणजे आपल्याला पडलेल्या विकल्पाचं निरसन करण्यासाठी कोणीतरी आहे. लक्षात घ्या, कोणीतरी आहे. प्रश्न पडले पाहिजेत. कारण का हो, प्रश्न पडले, उत्तर मिळालं तर निष्ठा आणखीन काय होते, दृढ होते. श्रीचरणी भगवंत चरणी आपली निष्ठा काय होते, आणखीन दृढ होते. म्हणून काय हो, प्रश्न पडले पाहिजेत, विकल्प आले पाहिजेत. पण त्या विकल्प घेऊन बसायचं नाही, त्या विकल्पाचं निरसन व्हावं अशी समर्थांना काय करायची, विनंती करायची की बाबा ह्या प्रश्नाचा अंतरीने विनंती करा. तरीही तुमच्या उपासनेत ताकद असेल तर त्या विकल्पाचं निरसन करायला स्वतः समर्थ कुणाच्या ना कुणाच्या रूपाने येत असतात. साक्षात येतात असं म्हणत नाहीये मी. काय म्हणते की कुणाच्या ना कुणाच्या रूपाने काय देतो आपल्याला, तो विकल्प देत असतात. आता त्यावरून एक भाग आठवला बघा. विकल्प आपण म्हणतो की कुणाच्या ना कुणाच्या रूपाने समर्थ काय करत असतात, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय करत असतात, देत असतात. आता एक जण काय करायचा, साहेबाचा रोज डबा यायचा आणि त्याला तो शिपाई आहे का नाही, तो रोज डबा घेऊन यायचा आणि येता येता मध्येच काय करायचा, तो डबा उघडून बघायचा. त्याला त्यात ती काकडी असते ना, ती मालकाची बायको रोज काकड्या म्हणजे न मोजताच, आता ते साहेब आहे तो, त्याच्याकडं काय मोजमाप आहे का हो, ती काकड्या द्यायची. आता शिपाई असल्या कारणानं मुंबईसारख्या ठिकाणी रोज काकडी खरेदी करणं काय नव्हतं, त्याला शक्य नव्हतं. म्हणून तो काय करायचा, रोज त्यातली थोडी का होईना काकडी काय करायचा, खायचा कापताना.
म्हणजे ती अख्खी काकडी द्यायची. हा जेवायला साहेबाला देताना काय करायचा, कापून द्यायचा काकडी. आणि हा काय करायचा, रोज त्यातली काकडी खायचा. हा नित्यक्रम चालूच होता. एक दिवस तो देह श्रवणाला गेला. शिपाई श्रवणाला जात होता आणि त्यानं ऐकलं, तिथं समर्थांनी सांगितलं की बाबा अशी पण काही लोक आहेत की साहेबाला डबा येतोय, काकडी येते त्यामध्ये, आणि हा आपला रोज खातोय, मस्तपैकी खातोय, कारण त्याला वाटतंय बघणारा कोणीच नाही. त्यावेळेस तो तिथंच लगेच तो व्यक्ती उठून म्हणाला की तुम्हाला कसं काय माहीत मी काकडी खातोय ते. ते म्हटले आम्हाला माहीत नाही आहे, आम्ही हा काय सांगतोय भाग सांगतोय, आम्हाला माहीत नाही कोण खातंय ते. मग तो व्यक्तीला काय झाला, खूप पश्चाताप झाला आणि त्यानं म्हणजे उत्तर दिलं, म्हणजे लगेचच काय सांगितलं की मी खातोय बाबा रोज काकडी. मग समर्थ म्हणले आजपासून खाऊ नको, आपल्याला नको आहे दुसऱ्याच, तुला देतील एवढं काय, तुझी स्त्री शिल्लक वाढली तुला मिळेल. म्हणजे असा भाग, म्हणजे काय, कुणाच्या ना कुणाच्या रूपाने आपले जरी कर्म चुकत असेल, काही जरी चुकत असेल, तर स्वारी काय करत असते, समर्थ काय करत असतात, सांगत असतात आपल्याला. म्हणजे आपल्या विकल्पाचं काय करत असतात, निरसन करत असतात. मग आता काय विचारलंय बघा, कोण जन्मास घालिते आणि मागोता कोण जन्म घेते, हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करीतो, रुद्र अवघे संहारितो ऐसे बोलती. आता हा प्रश्न चाललाय अजून श्रोत्याचा. काय म्हणतोय श्रोता बघा, की कोण जन्मास, आपल्याला जन्माला कोण घालते, म्हणजे जन्माला आपल्याला कोण घालतं व नंतर जन्म कोण घेतं व कोणत्या रीतीने व कसं काय येतो, अनुभव येतो. ब्रह्मदेव जन्माला घालतो, विष्णू पालन करतो व रुद्र सर्वांचा संहार करतो असं मी ऐकलंय. असं काय म्हणतोय श्रोता, म्हणतोय की काय बाबा ब्रह्मा आपल्याला जन्म घालतो, आपलं पालन पोषण विष्णू करतो आणि रुद्र आपला संहार करतो, असं मी काय केलंय, ऐकलेलं आहे. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे, प्रत्यय पाहतास लाग्यवाने होणार नाही. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, पण हे प्रवृत्तीचे म्हणजे काय, असं माणसं बोलतात, परंतु हे जनरूढीचं बोलणं आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, हे काय आहे, जनरूढीचं बोलणं आहे. ह्याने अनुभवाला म्हणजे काय येतो, अनुभव येत नाही. ह्या नुसतं बोलण्यानं अनुभव येतो का हो, अनुभव पाहायला गेलो तर हे योग्य दिसणार नाही. असं कोण म्हणतोय, श्रोता म्हणतोय. श्रोता काय म्हणतोय की लोक म्हणतात बघा ब्रह्मदेव जन्माला घालतो आपल्याला, विष्णू आपलं पालन करतो, शंकर संहार करतो, असं लोक बोललेले ऐकले, परंतु अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घ्यायला गेलो तर हे काय दिसत नाहीये, योग्य दिसत नाही. ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले, म्हणजे तरी हे प्रवृत्ती म्हणजे प्रत्यय पाहतास लाग्यवाने होणार नाही. म्हणजे त्याचा प्रत्यय पाहायला गेलो तर हे खरं वाटणार नाही. ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले, रुद्रास कोणे संहारिले महाप्रळयी. काय सांगतोय, ब्रह्मास कोणी जन्मास घातले, मग ब्रह्माला कोणी, ब्रह्मा जर जन्मास घालतो तर श्रोता काय म्हणतो, ब्रह्मा जर जन्माला घालतो तर ब्रह्माला जन्माला कोणी घातले. विष्णू जर पालन करतोय आपलं तर विष्णूचं पालन कुणी केले. आणि शंकर जर आपला म्हणजे संहार करत असतील, महादेव आपला संहार करतात, तर त्यांचा संहार कोण करेल, असा प्रश्न कोणाला पडलाय, श्रोत्याला पडलाय. म्हणून हा सृष्टी भाव अवघा मायेचा स्वभाव, करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी. म्हणून हा सृष्टी भाव, म्हणून हा काय वाटतोय सगळा सृष्टीक्रम, हा सगळा काय वाटतोय सृष्टी, म्हणजे श्रोता काय म्हणतोय, हा सगळा सृष्टीक्रम मायेचा खेळ असावा. निर्गुण देव करता आहे असे म्हणावे तर तो काय आहे, निर्विकारी आहे.
आतापर्यंतचं श्रवण काय केलं की बाबा निर्गुण देव म्हणावा, तरी तो कसा आहे, निर्विकार आहे. मग हा सगळा जो सृष्टीचा क्रम आहे, तो काय सृष्टीचा क्रम सगळा काय आहे, मायेचा स्वभाव आहे का? म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणची विस्तारली, आणि विचारिता थारली हेही घडेना. म्हणावे माया जन्मास घाली, माया जन्माला घालते म्हणावे, तर ती आपली आपणच जन्माला आली, विस्तार पावली, व विचार केला असता ती टिकते असेही घडत नाही, ती स्थिर व शाश्वत नाही. म्हणजे श्रोत्याला किती प्रश्न पडलाय बघा. काय म्हणतोय श्रोता की माया जन्माला घालते म्हणावं, तरी म्हणजे मायेपासून काय झालं, माया जन्माला घालते म्हणावं, तरी ती आपली आपणच काय आली, जन्मास आली, वाढली, आणि म्हणजे न विचारताच काय झाली, ती वाढली. मग विचार केला असता तीही शाश्वत नाही, म्हणजे तीही जास्त काळ टिकत नाही, तिची वेळ आली की तीही माया काय होते, मरून जाते. हे तर आपल्याला माहितीच आहे. मग हे कसं काय, आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखण, आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. आता जन्मतो तो कोण, म्हणून काय, आता जन्म घेतो तो कोण असावा, त्याला कसं ओळखावं, व पाप पुण्यात्मक संचिताचे स्वरूप काय, हे सर्व मला काय करावे, सांगावे. कोण म्हणतंय, म्हणजे आता जन्म घेतो तो कोण असावा, त्याला कसं ओळखावं, व पाप पुण्यात्मक म्हणजे पाप पुण्य काय असतं, संचिताचं स्वरूप काय आहे, हे सर्व मला काय करा, सांगा. पुण्याचे कैसे रूप, आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप कोण करता. पुण्याचे कैसे रूप, पुण्याचे व पुण्याचं रूप कसं आहे, पापाचं स्वरूप कसं आहे, व ह्या शब्दांनी आक्षेप घेणारा मी कोण. म्हणजे माझ्याकडून मी हा जो शब्दाचा आक्षेप घेतोय या सर्व सृष्टीवर, हा आक्षेप घेणारा मी कोण, हे सर्व मला काय करा, सांगा. काहीच नये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना, परी ते पाहता दिसेना, ना धरिता नये. काहीच नये अनुमाना, ह्यात काहीच तर्क चालत नाही, अनुमान चालत नाही. वासना जन्म घेते असे म्हणतात, पण पाहायला गेलं तर ती दिसत नाही. वासना दिसते का हो, आणि धरायला गेलं तर सापडते का, नाही. वासनेला फक्त कोण धरू शकतं, वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी, तो सद्गुरू जाणावा. आपल्याला एवढंच माहिती आहे काय हो, वासना नदीत, वासना नदी महापुरी, महापूर जरी वासनेचा असेल आणि त्यात प्राणी उलट्या करत असेल, म्हणजे काय सांगितलं हो, वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी, तो सद्गुरू जाणावा. ह्या वासना नदीच्या पुरात प्राणी बुडत असताना उडी घातली ना, आपल्यासाठी कोणी हो, समर्थांनी तसल्या गाण्यात उडी घालून आपल्याला बाहेर काढलं, ते खरे सद्गुरू. नाही तर गुरु भरपूर आहेत, बाहेर गुरु भरपूर आहेत, पण वासनेतून ते सुटलेत का, नाही. लक्षात घ्या, वासनेतून जो सोडवतो, वासनेतून स्वतः तर सुटलेलाच आहे, परंतु आपल्यालाही महापुरात जो अडकलेला आहे, वासनेच्या महापुरात अडकलेल्याला बाहेर काढायचं सोपं काम नाही आहे. ते सोपं काम कोण करतं, सद्गुरू परंपरा फक्त करते, आणि ते आपल्याला अनुभवाला आलेलं आहे, प्रत्ययाला आलेलं आहे. म्हणून इथं काय म्हणतोय, वासना काय असते, वासना, आणि ती वासना बघायला भेटत नाही. डोळ्यानं पाहायला गेलो, वासना ही वासना आहे आणि ही धरा वासना असं म्हणता येईल का हो, म्हणजे वासना डोळ्याला दिसत नाही, धरायला गेलं तर सापडत नाही. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना, ऐशा अनंत वृत्ती जाणा, अंतकरण पंचकाच्या.
ह्या सर्व वृत्ती कशाच्या आहेत हो? वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना, ह्या अशा अनेक प्रकारच्या बुद्धी, अशा अंतःकरण पंचकाच्या अनेक काय आहेत हो? या वृत्ती आहेत. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. असो हे अवघे जाणीव यंत्र, असो हे सर्व जाणीवेचे यंत्र आहे व ती जाणीव म्हणजे केवळ काय आहे हो? स्मरण होय. त्या स्मरणाच्या मागे जन्माचा धागा कसा चालतो, कसा लागतो? त्या स्मरणाच्या मागे जन्माचा धागा कसा लागतो बघा. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. देहो निर्माण पाचा भूतांचा, वायो चाळक तयाचा, जाणणे हा मनाचा मनोभाव. देहो निर्माण पाचा भूतांचा, आपल्याला माहिती आहे आपलं शरीर कशापासून निर्माण झालेलं आहे हो? पंचमहाभूतांपासून झालेलं आहे. कुठले पंचमहाभूत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतापासून आपलं देह निर्माण झालेला आहे. वायू चालक तयाचा, म्हणजे वायू काय आहे हो? त्याचा चालक आहे. चालक कोण आहे व ह्या देहाचा? वायू. कारण का हो? आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस देह ठेवतात माणसं त्यावेळेस काय चेक करतात हो? नाकाजवळ कापूस का लावतात? का तर बघतात की तो कापूस हलतोय का. जर वायू चालू असेल तर काय हो? या देहा अजून काय आहे आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या क्षणी नाकातून वायू जाण्याचा बंद होतो त्या क्षणी काय म्हणतात? हा देह गेला. म्हणजे या देहाचा चालक कोण आहे हो? वायू आहे. आणि त्यातील जाणणे हा मनाचा काय आहे? धर्म आहे. मनाचा काय आहे? धर्म आहे. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंताडे झाले, कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. अशा प्रकारे हे काय झालंय हो? असं हे सहज जगत्याचं घडून येऊन तत्वांची काय होऊन बसली हो? गुंतागुंत होऊन बसली. आणि त्यात कोणाला काय, कोणाला कोणी कोणत्या प्रकारे जन्मास घातले हे काय होत नाही, समजत नाही. असं कोण म्हणतंय? श्रोता सगळी काय झाली? गुंतागुंत झाली. सगळीकडे तत्वांची काय झाली? गुंतागुंत झाली. त्यामुळे कुणाला कुणी जन्माला घातलं हे काय होत नाहीये, काही समजत नाही. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना, उपजला प्राणी येना मागोता जन्मा. तरी हे पाहता दिसेना, काय हे पाहायला लागले तर काय होत नाही? दिसत नाही. म्हणून जन्मच नाही. जन्म नाही म्हणजे काय? पुनर्जन्म नाही. म्हणजे कसं हो? एकदा जन्माला आलेला प्राणी पुन्हा जन्म घेत नाही. असं कोण म्हणतंय? श्रोता म्हणतोय. काय? तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना, उपजला प्राणी येना मागोती जन्मा. म्हणजे एकदा माणूस गेला की तो परत येत नाही. म्हणजे त्याचा पुनर्जन्म होत नाही. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही, ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा. काय म्हणतोय श्रोता? की बघा, कोणालाच जर जन्म नाही तर संत संगतीने विशेष काय केले, असा सर्व श्रोत्यांच्या म्हणण्याचा अर्थ दिसतोय. हा प्रत्येकाच्या मनातला काय आहे हा प्रश्न आहे की काय हो? मग परत जन्मालाच यायचं नाही, मग संत संगात राहिले तर काय काय प्राप्त होणार आहे? मग खाए पिएंगे ऐश करेंगे और क्या म्हणतात बघा. वृत्ती असतात काय काय लोकांच्या, तशीच वृत्ती असते की मग बाबा मग काय करायचं? आलोय जन्माला तर काय घ्या, खाऊन पिऊन घ्या, मजा मारून घ्या, विषय विकार भोगून घ्या. असं श्रोत्याचं थोडक्यात असं काय आलं म्हणणं येतंय ना. श्रोत्याचं काय येतंय असं म्हणणं येतंय. मग खटाटोप कशाला संत संघाची? हा श्रोत्यांचा प्रश्न आहे. लक्षात घ्या. हा प्रत्येकाच्या अंतरे असलेला काय आहे हा प्रश्न आहे. मग आम्हाला कशाला गुंतवताय त्या संत संगतीत? काय प्राप्त आहे त्या संत संगतीनं जर पुनर्जन्म मिळणार नसेल तर? असा हे काय आहे? कोणाला जर जन्म नाही तर संत संगतीने विशेष काय आहे?
काय प्राप्त होणार आहे? म्हणजे तरी हे कोणाशीच जन्म नाही तर संतसंगी केले काय? मग संतसंगात राहिल्यानं काय प्राप्त होणार आहे? ऐसा अभिप्राव सर्व ही, मग असा सर्व श्रोत्यांचं काय आहे हा म्हणजे सर्व श्रोत्यांचं काय आहे हे म्हणणं आहे अशा प्रकारचं. आता बघा समर्थ फक्त काय करतायत, आपलं बोलणं ऐकून घेतात. काय करतात? ऐकून घेतायत. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येच हे झाले स्मरण, अंतर्यामी अंतकरण जाणती कळा. पूर्वी स्मरण ना विस्मरण, पूर्वी काय होतं? म्हणजे पूर्वीचे स्मरण किंवा विस्मरण नसताना मध्येच हे स्मरण उत्पन्न झाले, तेच अंतर्यामातील अंतकरण किंवा जाणती कळा होय. काय म्हणतोय श्रोताच, काय म्हणतोय बघा. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येच हे झाले स्मरण, अंतर्यामी अंतकरण जाणती कळा. म्हणजे हे समर्थ सांगतायत. काय समर्थांनी दिलेलं उत्तर आहे हे. श्रोत्याचा प्रश्न कुठपर्यंत आहे की बाबा संतसंग कशासाठी, इथपर्यंत काय आहे श्रोत्यांचा प्रश्न आहे. त्यावर समर्थ काय म्हणतात की पूर्वी स्मरण ना विस्मरण, तुला पूर्वीचं काय आठवतंय का? म्हणजे आठवत पण नाही आणि विसरत बी नाही. लक्षात घ्या. म्हणजे पूर्वीचं स्मरण किंवा विस्मरण नसताना मध्येच हे स्मरण आपल्याला हे मध्येच काय झालं स्मरण झालंय, तेच अंतर्यामातील अंतकरण किंवा जाणती कळा होय. म्हणजे जाणीव होणे, आपल्याला जाणीव जी होते तीच काय आहे? अंतकरणातली जाणीव म्हणजे स्मरण. भगवंताचं स्मरण होतंय ना आता, सॉरी म्हणतात, तीच काय आहे? जाणीव आहे. लक्षात घे. कोणाशीच जन्म नाही, म्हणजे पूर्वी सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण, विस्मरण पडता मरण पावती प्राणी. सावध आहे तो स्मरण. समर्थ काय म्हणतात? लक्षात ठेव. सावध आहे तोपर्यंत स्मरण, बेशुद्ध झाले की विस्मरण, आणि विस्मरण झाले की प्राणी मरण पावतात. लक्षात ठेवा. काय सावध आहे तो स्मरण, जोपर्यंत आहे दिसतंय, डोळ्यानं दिसतंय तोपर्यंत काय आहे? आपण आहे, जिवंत आहे म्हणायचं. आणि ज्या क्षणी आपल्याला सगळंच बंद होते तो काळ म्हणजे मरणच ना. स्मरण विस्मरण राहिले, मग देहास मरण आले, पुढे जन्मास घातले कोणास कोणे. स्मरण विस्मरण राहिले, अशा रीतीने स्मरण व विस्मरण एका बाजूस राहिल्यानंतर मग देहाला मरण येते. अशा स्थितीत कोण कोणाला जन्मास घालते? परत प्रश्न आला बघा. काय आला प्रश्न? की एका बाजूसही राहतंय स्मरण विस्मरण, मग देहाला मरण येतं. अशा स्थितीत कोण कोणास जन्माला घालतं? बघा. म्हणून जन्माची असेना आणि यातनाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना बळावली. म्हणून जन्माची असेना, म्हणून जन्मच नाही व यातनाही दिसत नाहीत, ही सगळी पोकळ कल्पनाच वाढत गेली आहे. आता समर्थ असं म्हटल्यानंतर श्रोत्याची काय झाली हो परत बघा पुढच्या ओवीमध्ये. म्हणून जन्माची असेना आणि यातनाही दिसेना, अवघी व्यर्थची कल्पना बळावली. म्हणून जन्माची असेना ही काय झाली? म्हणून जन्मच नाही व यातनाही दिसत नाही, ही सगळी काय आहे? पोकळ कल्पनाच काय झाली? बळावली. म्हणून जन्मच नाही कोणासी, श्रोतयांची आशंका ऐसी, मरून गेले ते जन्मासी मागोते नये. म्हणून जन्मच नाही कोणाशी, म्हणून ह्यास्तव श्रोत्याची शंका अशी आहे की कुणाला पुनर्जन्म नाही. जे एकदा मरून गेले ते पुन्हा जन्माला येत नाहीत. वाळले काष्ट हिरवळेना, पडले फळते पुन्हा लागेना, तैसे पडले शरीर येना, जन्मास मागुते. काय म्हटलं इथं? वाळले काष्ट हिरवळेना. ज्याप्रमाणे एकदा एखादं लाकूड झालं बघा, एखाद्या वृक्षाचं लाकूड झालं तर त्याला पुन्हा पालवी फुटते का हो? फुटत नाही. म्हणजे वाळले लाकूड हिरवे होत नाही.
किंवा पडलेलं एकदा झाडावरून खाली पडलं की ते पुन्हा झाडाला जाऊन लागत नाही. याप्रमाणे शरीर एकदा पडलं की ते पुन्हा जन्माला येत नाही. मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटोनीच गेले, तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. मडके अवचिते फुटले म्हणजे काय सांगितलं इथं? मडके एकाएकी फुटले, फुटले ते फुटून नाहीसे झाले. अशा रीतीने मनुष्यही पुन्हा जन्माला येत नाही. लक्षात ठेवा, मडके अवचिते फुटले, फुटले ते फुटूनच गेले, तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. म्हणजे मडकं बघा, एकदा फुटलं की ते पुन्हा जोडतं का? ते फुटूनच जातं. तसं एकदा मनुष्य मरण पावला की पुन्हा काय होत नाही, त्यासारखाच मनुष्य काय होत नाही, जन्माला येत नाही. येथे अज्ञान आणि सज्ञान सारखेची झाले समान, ऐसा बळावला अनुमान श्रोतयांसी. ही कोणाची आशंका आहे? श्रोतेचे. काय? ह्यात अज्ञान व सज्ञान ह्या दोघांचीही योग्यता काय झाली? सारखीच झाली. अशी श्रोत्याची शंका काय झाली? बळावली. आता हे सर्व आतापर्यंत कोण बोलत आहे? हे सगळं श्रोता बोलते. श्रोता अधूनमधून समर्थाने उत्तर देत आहेत समर्थ, परंतु ही श्रोत्याची आशंका काय झाली हो? वाढलीच. विकल्प काय झालाय? वाढलाय. आता समर्थ पुढं त्या विकल्पाला कसं निरसन करतात त्या विकल्पाचं ते बघायचं. विकल्प निरसन नावच काय दिले हो समासाला? विकल्प निरसन नाव. विकल्प काय थोडे आहेत का? जन्म मृत्यूचा विकल्प, सगळा गुंतागुंत झाली. अंतःकरण पंचकाचा विषयीचा गुंतागुंत, स्मरण विस्मरण गुंता. म्हणजे जन्म मरण पुनर्जन्म मिळतोय का नाही? अरे आलोय नाही जन्माला, घे ना. मिळालं सद्गुरुचरण, महद्भाग्य समज आपलं. समर्थ काय म्हणतात? आलोय जन्माला आणि जन्माला येऊन आपल्याला काय मिळालं हो? सद्गुरुचरण मिळालं. हे आपलं काय समजायचं आहे? आपण महद्भाग्य समजायचं आहे. कारण का हो? महद्भाग्य हाताशी आले, भोगू नाही जाणीतले, असं होऊ नये. समर्थ म्हणतात. लक्षात आलं का? श्रोत्या आशंका घेण्यापेक्षा आपल्याला आयुष्य किती आहे हो? आपल्याला माहीत नाही. मिळालेल्या आयुष्यात काय करायचं आहे हो? त्या भगवंताला शरण जायचंय, अखंड स्मरण करायचे त्या परमेश्वराचं. परंतु श्रोता काय करतो? परमार्थाविषयी आशंका घेत बसतो. परंतु कितीही आशंका घेतल्या, त्या आशंका विकल्प कितीही निर्माण केले तरी त्या विकल्पाचं निरसन करण्याचं काम करते सद्गुरू परंपरा. कशा पद्धतीने करते ते बघा. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. बघा समर्थ काय म्हणतायत? ओ श्रोते, जास्त काय करू नका, काढतांड करू नका हो. काय करू नका? जास्त काय करू नका, लय विचार करू नका. समर्थ काय म्हणतात? जास्त काय विचार करू नका. कारण कसं हो? ऐका, सगळं थोतांड माजवू नका. एक प्रकारचं समर्थांना काय म्हणायचं? पाषांड करू नका म्हणजे काय हो? थोतांड माजवू नका. आपण म्हणतो बघा आपल्या भाषेमध्ये, जास्त थोतांड माजवू नका. समर्थ तसं काय म्हणतात? सगळं थोतांड माजवू नका. शंका असेल तर नीट विचार करून विचारा. लक्षात घ्या. अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. समर्थ काय म्हणले? शंका असेल तरी विचार करून पहा, नीट विचार करून पहा. शंका आली ना आपल्याला तर त्याच्यावरती अवलोकन करता आलं पाहिजे. नुसतं त्याचा थोतांड बाजार करू नका. काय हो? माणसं बघा, ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की काय हो? साप निघतो, असा वेशीजवळ छोटासा साप निघतो आणि तो छोटासा साप घरापर्यंत येईपर्यंत, गावापर्यंत पोचेपर्यंत खूप मोठा होतो. हा एवढा मोठा साप, एवढा म्हणजे काय हो? थोतांडपणा म्हणजे पाषांडपणा. इथं समर्थांना काय सांगायचं आहे? बघितलाय छोटासा साप, परंतु सांगण्याची पद्धत माणसाची, तो वेशीजवळचा साप घरापर्यंत येतो भला मोठा होतो. म्हणजे माणसाच्या सांगण्यातून होतो, आपोआप होत नाही. माणसाच्या बोलण्यातून तो मोठा झालेला असतो. तसं समर्थ काय म्हणतायत? अरे ऐका श्रोते हो, ऐका, उगाच काय करू नका.
थोतांड माजवू नका. शंका असेल ना तुम्हाला परमार्थाविषयी तर नीट विचार करून विचारा. नीट विचार करा, विवेकानं विचार करा. प्रयत्ने विन कार्य झाले, जेवल्या विन पोट भरले, ज्ञाने विन मुक्त झाले हे तो घडेना. प्रयत्ने विन कार्य चाले. काय सांगितलंय? प्रयत्नां वाचून कार्य झाले, जेवल्या वाचून पोट भरले किंवा ज्ञाना वाचून मुक्ती मिळाली असे कधी घडत नाही. लक्षात घ्या. काय म्हणतात? प्रयत्नेविन कार्य झाले. म्हणजे प्रयत्ना वाचून कुठलंही काम करायचं म्हटलं तर प्रयत्ना वाचून होत नाही. जेवल्याशिवाय पोट भरत नाही. तसं ज्ञान मिळाल्याशिवाय मुक्ती म्हणजे ज्ञानाशिवाय मुक्ती मिळाली असं कधी घडत नाही असं समर्थांना सांगायचंय. समर्थ काय म्हणतात की कोणतंही कार्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पोट भरण्यासाठी जेवावं लागते आणि तसं ज्ञाना वाचून मोक्ष मिळाला असं होऊ शकत नाही. स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक झाला, परंतु हे समजताला घडले पाहिजे. स्वतः आपण काय केलं? पोट भरलं. म्हणजे स्वतः आपण पोटभर जेवलो आणि स्वतःचं पोट भरल्यामुळे त्याला वाटतं सर्व लोकांचं काय झालं, सर्व लोक जेवून काय झाले, तृप्त झाले, म्हणजे झाले असं त्याला वाटतं. पण ह्याच्या नुसता असा विचार केल्यानं बाकीच्यांची पोटं भरणार आहेत का हो? म्हणजे तशी तृप्ती सर्वांचीच झाली पाहिजे. म्हणजे सर्वांच्या पोटात तशा पद्धतीनं अन्न गेलं पाहिजे, त्यावेळेस सर्वांची पोटं भरणार आहेत का? ह्याच्या विचाराने पोटं भरतील का हो? नाहीत भरणार. म्हणून समर्थ काय म्हणतायत? स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक झाला, परंतु हे समजताला घडले पाहिजे. म्हणजे समर्थ काय म्हणतात? एकानं जीवन चालेल का? म्हणजे एकाला ज्ञान असून चालेल का हो? प्रत्येकानं ज्ञान घेतलं पाहिजे. अद्वैत भाग समजून घ्या. म्हणजे एकाचं पोट भरलं म्हणजे एकाला फक्त असा मोठा जनसमुदाय आलाय आणि त्यात फक्त मेन जो माणूस आहे ना त्यालाच फक्त जेवायला दिलं तर बाकीच्यांनी ढेकर दिले, असं होतं का? असं कदापि समर्थ म्हणले घडत नाही. जसा ज्याला ताट वाढलंय तो जसा जेवण करतोय तसं बाकीच्यांनीही करावं लागेल जेवण. त्यावेळेस त्यांचं काय भरणार आहे? पोट भरणार आहे, अन्यथा भरणार नाही. लक्षात घ्या. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करील ऐसा कवनो. आता ज्याला पोहायला येते म्हणजे जो पोहायला शिकला असेल तो तरेल आणि ज्याला पोहता येत नाही तो काय होईल व बुडेल. ह्या म्हणण्याला शंका घेईल असा कोण आहे? ह्या म्हणण्याला शंका घेईल असं कोण आहे का हो? नाही. ह्यात शंका येते का कोणाला की बाबा ज्याला पोहताच येत नाही तो काय होईल? बुडेल आणि ज्याला पोहता येतंय तो तरेल. यात काय शंका घेण्यासारखं आहे का? तैसे जयास ज्ञान झाले, ते तितकेच तरले, ज्यांचे बंधनची तुटले तोची मुक्त. तसंच ज्याप्रमाणे जो पोहायला शिकला तसा तरतो, ज्याला पोहायला येतं तो पाण्यात तरतो, तशा पद्धतीनं ज्याला ज्ञान झालेलं आहे म्हणजे त्याप्रमाणे ज्यांना जितपत ज्ञान झाले असेल ते तितपत काय झाले? तरले. ज्यांचे बंधन नाहीसे झाले तेवढेच मुक्त. लक्षात घ्या. ज्याला ज्ञान झाले तोच मुक्त होणार आहे. ज्याला ज्ञान नाही तो मुक्त होऊ शकत नाही. जन्म मरणाचा फेरा कोण चुकवतो? जे ज्ञानी आहेत ते चुकवतात. लक्षात घ्या. जन्माला घातले, मनुष्य जन्माला घातले आपल्याला कशासाठी? मुक्त व्हायचंय हो आपल्याला. फेऱ्यातून सुटायसाठी समर्थांनी आपल्याला जन्माला घातलंय. जन्माला येऊन आपल्याला ज्ञान दिलंय. आपलं महत्वाक्य समजायचं. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं? जो ज्ञान घेईल तो तरेल. ह्या संसार सागरातून काय होईल? तरेल. अन्यथा काय होणार आहे? बुडणारच आहे. म्हणून म्हणजे जसं ज्याला ज्ञान असेल तसं तो काय होईल? तरेल आणि ह्या जीवन बंधनातून काय होईल? मुक्त होईल. मोकळा म्हणे नाही बंधन आणि प्रत्यक्ष बंदी पडले जन,
त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही पहा. मोकळा म्हणे नाही बंधन. जो मोकळा आहे तो म्हणतो बंधन नाही. आणि लोक प्रत्यक्ष बंधनात पडलेले आहेत. बघा काय काय जण काय म्हणतात, आम्ही नाही बाबा अज्ञानात, आम्ही नाही अज्ञानात. परंतु प्रत्यक्षात ते अज्ञानातच असतात. लक्षात घ्या, ज्ञानी खरा ज्ञानी तोच जो या जीवन मरणाच्या फेऱ्यातून काय होतो, मुक्त होतो. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं येतं, जो मोकळा आहे तो काय म्हणतो मला बंधन नाही, परंतु प्रत्यक्षात तो काय असतो, बंधनात अडलेला असतो. तेव्हा ह्यांचे समाधान कसे करायचे ह्याचा विचार तुम्हीच करा. समर्थ म्हणतात काय काय जण म्हणजे अडकलेले असून सुद्धा काय म्हणतात, आम्ही मोकळे. मोकळा झाला तो आपल्या पुरता बंधन नाही असे म्हणेल. सर्वच मुक्त आहेत असे कसे म्हणेल, व असे म्हणेल तर त्याच्या ज्ञानाचे हे लक्षण आहे इतकेच म्हणता येईल. अज्ञान व सज्ञान सारखे होणार नाहीत. सर्वच समान हे म्हणणे काय नाहीये, योग्य नाहीये. समर्थांना काय म्हणायचंय की बाबा अज्ञान आणि सज्ञान सारखेच आहेत असं म्हणता येऊ शकत नाही. ज्याला ज्ञान आहे, ज्याला परमेश्वराचं ज्ञान आहे, अंतर्ज्ञान आहे, तोच ह्या संसार सागरातून काय होणार आहे, मुक्त होणार आहे, अन्यथा नाही. नेणे दुसऱ्याची तळमळ ते मनुष्य परदुःख शीतळ. ऐसाची हाही केवळ अनुभव जाणावा. नेणे दुसऱ्याची तळमळ म्हणे दुसऱ्याची तळमळ ज्याला समजत नाही त्या मनुष्याला परदुःख काय होय हो, शीतळच वाटतं. त्यातलाच हाही एक काय समजावा, अनुभव समजावा. म्हणजे लक्षात घ्या, ते नेणे दुसऱ्याची तळमळ, एखाद्याला दुःख आहे, त्याची तळमळ आहे, अंतरीचे काय आहे, तळमळ आहे. ती इतरांना काय होत नाही हो, दिसत नाही, समजत नाही. त्याला काय वाटतं, परदुःख शीतळच वाटतं ना. ज्यावेळेस स्वतःवरती त्या दुःखाची, ज्यावेळेस स्वतःवरती ती वेळ येते, प्रत्येक माणसाला काय वाटतं, त्याला दुःख नाही आहे. म्हणजे प्रत्यक्ष आपल्यावर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेसच काय होतं, प्रत्यक्षात वेळ येते म्हणजे दुसऱ्याची तळमळ आपल्या अंतरी शीतळच वाटणार आहे. दुसऱ्याचं दुःख आपल्याला जास्तीचं दुःख वाटत नाही, परंतु स्वतःवरती ते दुःख आलं तर आपल्याला वाटतं खूप मोठं दुःख आहे. लक्षात, अशा प्रकारे समर्थ म्हणतात, नेणे दुसऱ्याची तळमळ ते मनुष्य परदुःख शीतळ. तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. तसाच ह्या प्रकारचा कायदा आणावा व अनुभव जाणावा. जयास आत्मज्ञान झाले तत्वे तत्व विवंचिले. खुनेसी पावताच बाणले समाधान. जयास आत्मज्ञान झाले, ज्याला आत्मज्ञान झाले म्हणजे ज्याला आत्मज्ञान झाले आहे व एकूण एक तत्वांचा विचार करून ज्याला स्वस्वरूपाची खून पटली आहे त्यालाच काय होतं, समाधान बांधतं, त्याला समाधान मिळतं. समर्थ काय म्हणतात, ज्याला आत्मज्ञान झाले बाबा, तत्वांचं काय झाले, ज्याला ज्ञान झालंय त्याला काय मिळणार आहे हो, ज्याला आत्मज्ञान झाले त्याला समाधान मिळणारच आहे. संत परंपरा कधीही प्रपंचाचा विचार केला का हो, त्यांना बघा प्रत्येक म्हणजे दुसऱ्याची तळमळ ते जाणू शकत होते. संत परंपरा नेहमी जाणायचे बघा, म्हणजे दुसऱ्याचं दुःख सुद्धा ते जाणू शकत होते. म्हणजे ही ताकद कुणाकडे आहे, ज्याला आत्मज्ञान झालंय त्याला. म्हणजे समर्थ काय म्हणतात, ज्याला आत्मज्ञान झालंय त्याला समाधान मिळणारच. ज्याला आत्मज्ञान झाले त्याला काय मिळणार आहे हो, समाधान मिळणारच आहे. यात काय शंका आहे का, नाहीये. ज्ञाने चुके जन्म मरण सगट बोलणे अप्रमाण. वेदशास्त्र आणि पुराण मग कासयासी. ज्ञाने चुके जन्म मरण काय सांगतायत, म्हणजे आत्मज्ञानाने जन्म मरणाचे फेरे चुकतात, पण असे सरसकट बोलणे हे अयोग्य आहे. मग वेदशास्त्रे पुराणेही कशाला, म्हणजे काय प्रश्न आहेत हो हे सगळे. ज्ञानानेच जन्म मरण चुकते व अज्ञानास
तारण्यासाठी वेदशास्त्र पुराणे काय झालेली आहेत हे समर्थांना सांगायचंय. काय? ज्ञाने चुके जन्म मरण सगट बोलणे अप्रमाण वेदशास्त्र आणि पुराण मग कास. याच्या समर्थांना काय सांगायचं आहे? ज्ञान झालं की जन्म मरणाचा फेरा चुकणारच आहे, परंतु मनुष्याला ज्ञान होण्यासाठी हे काय आहेत? वेदशास्त्र पुराणे दिलेली आहेत. वेदशास्त्र विचार बोली महानुभावांची मंडळी भूमंडळी लोक सकळी हे मानितना. वेदशास्त्र विचार बोली, वेदशास्त्रातील विचारपूर्वक वचने थोर अनुभविक महात्म्यांचे समुदाय की भावना पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक या सगळ्यांना हे सरसकट पद्धतीचे बोलणे काय होत नाही पटत नाही. म्हणजे काय? वेदशास्त्रातील विचारपूर्वक वचने थोर अनुभविक महात्म्यांचे समुदाय की भावना पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक या सगळ्यांना हे सगळं बोलणं काय होत नाही? पटत नाही. समर्थांचं हे बोलणं पटत नाही असे बरेचसे लोक आहेत. समर्थ काय म्हणतात? हे बोलणं जास्त ज्ञान आहे बघा, थोडंसं ज्ञान घेतलेलं असतं त्या लोकांना काय होत नाही? पचनी पडत नाही लवकर. हे असं वेदशास्त्रांचं ज्ञान त्यांना काय पडत नाही. सगळ्याच लोकांना पचनी पडतं असं नाही. म्हणजे सगळं जेवण समर्थांना द्वैताद्वैत भाग द्यायचा इथं. सर्वच जेवण सगळ्यांना पचलं असं आहे का नाही आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात की वेदशास्त्र विचार बोली महानुभावांची मंडळी भूमंडळी लोक सकळी हे मानती ना. म्हणजे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे बरेचसे आहेत आणि बरेच नाहीच आहेत, हे लक्षात घ्या. अवघे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण म्हणून जे ते आत्मज्ञान तोची मुक्त. अवघे होता अप्रमाण काय सांगितलंय? अवघे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण म्हणून जे ते आत्मज्ञान तोची मुक्त. म्हणून हे सगळंच खोटं ठरल्यावर मग आपलेच एकट्याचे म्हणणे खरे कशावरून? म्हणून सिद्धांत हा की म्हणजे आपण म्हणजे सगळंच खोटं ठरल्यावर आपणच एकटं कशावरून खरं? त्यासाठी एकच ह्याच्यावरनं एकच बोध घ्यायचा की काय ज्याला आत्मज्ञान झालं तेवढाच काय होईल? तेवढाच मुक्त आहे. ज्याला आत्मज्ञान झालं तेवढाच मुक्त आहे. अवघेच मुक्त पाहता नर हाही ज्ञानाचा उद्धार ज्ञाने विन तो उद्धार होणार नाही. अवघेच मुक्त पाहता नर म्हणजे अवघेच मुक्त पाहता नर काय सांगितलंय? सगळेच लोक मुक्त आहेत हे म्हणणे देखील ज्ञानाचेच आहे, पण श्रोत्याचे प्रतिपादन ज्ञानाचे नसून पाखंड आहे. लक्षात घ्या. ज्ञाना वाचून उद्धार कदापि होणार नाही. लक्षात ठेवा. समर्थ काय म्हणतात? बघायला गेलं तर सगळे मुक्तच दिसत आहेत, परंतु एक लक्षात ठेवा, ज्ञाना वाचून कोणीही मुक्त होणार नाही. आत्मज्ञान पाहिजे. ज्याला आत्मज्ञान झालं तोच खरा मुक्त आहे. आत्मज्ञान कळो आले म्हणून दृश्य मिथ्या झाले परंतु वेडा लाविले सकळांस येणे. आत्मज्ञान कळो आले, आत्मज्ञान झाले म्हणजे दृश्य मिथ्या आहे असे अनुभवास येते. आपल्याला माहिती आहे दृश्य काय आहे जे जे डोळ्याला दिसणार आहे ते नासणार आहे कल्पांतकाळी, परंतु ह्या दृश्यानंच काय केलं भौतिक आपल्याला माहिती आहे. हे आपल्याला जे डोळ्यानं दिसते ना सगळं भौतिक ते काय होणार आहे एक दिवस नासणार आहे. सगळं काय होणार आहे? नासणार आहे. तरी पण आपण मागं कशाच्या लागलो? त्या भौतिक सुखाच्या मागं लागलोय. म्हणून समर्थ काय म्हणतायत? त्यानंच वेड लावले आत्मज्ञान कळू आले म्हणून दृश्य मिथ्या झाले परंतु वेडा लावले सकाळास येणे. सर्वजण अडकलेत कशात? दृश्यात ना. म्हणजे प्रत्येकाला काय पाहिजे? गाडी बंगला नोकर चाकर सगळं भौतिक सुख आहे घरामध्ये, ते सर्वांना पाहिजे. श्रीमंत कशावरून समजतात सगळेजण? ज्याच्याकडं भौतिक सुख सुविधा आहेत तो सर्वात श्रीमंत असं समज. आपली काय आहे हा समज आहे. आपल्याला आत्मज्ञान झालं ठीक आहे की काय बाबा हे सगळं जे डोळ्याला दिसतंय आपल्याला जाणीव आहे की काय जेवढं डोळ्याला दिसतंय ते नासणार आहे. ते काय होणार आहे? नासणार आहे.
तरी देखील समर्थ काय म्हणतात, वेडा लावले. मग तरी देखील आपण एवढी खाटाटोपर प्रपंचात कशासाठी करतोय हो? ते भौतिक सुख मिळवण्यासाठीच करतोय ना. लक्षात घ्या, म्हणजे त्या भौतिक सुखाच्याच पाठीमागे आपण पळतोय. ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं तरी वेडा लाविले सकळांस येणे, परंतु वेडा लावले सकळांस येणे. ह्यानंच, या भौतिक सुखानं सगळ्याला काय लावलंय हो? वेड लावलेलं आहे. आता प्रश्न हा फिटला. ज्ञानी मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने. आता प्रश्न हा फिटला. श्रोत्यांनो लक्षात घ्या, तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्याची शंका आता काय झाली, फिटली तुमची. काय? ज्ञानी हा ज्ञानाने मुक्त होतो व अज्ञानी आपल्या कल्पनेने काय होतो, बांधला जातो. विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधन, निश्चयासारिखा अनुमान मानूची नाही. विज्ञानासारखे अज्ञान म्हणजे विज्ञान व अज्ञान, मुक्ती व बंधन, निश्चय व अनुमान ह्यांना कधीही सारखे मानू नये. समर्थ काय म्हणतात? विज्ञान आणि अज्ञान, मुक्त आणि बंधन, मुक्ती आणि बंधन, निश्चय आणि अनुमान ह्या गोष्टींना काही मानू नये, समान मानू नये. हे सगळ्यांना सारखं मानू नये. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेडा लाविले सर्वही, यास उपावच नाही कळल्या वाचुनी. बंधन म्हणजे काहीच नाही. बंधन म्हणजे काय हो? वास्तविक काही नाही. आपल्या कल्पनेने बंधन म्हणजे काय हो? वास्तविक काही नाही, पण त्याने सगळ्यांना काय केले हो? वेडून टाकले. पण त्या बंधनाला समजल्या वाचून, कळल्या वाचून काय नाहीये? उपायच नाही. म्हणजे बंधने नाहीच हा बुद्धी निश्चय झाला म्हणजे तोच ज्ञानी होय. लक्षात घ्या. काहीच नाही आणि बादी, हेची नवल पहादी, मिथ्या जाणीजेना बुद्धी म्हणून बद्ध. काय सांगितलंय? काहीच नाही आणि बादी, काहीच नाही म्हणजे काय? हे बंधन हे खोटे असतानाच ते काय होते? बंधन म्हणजे काहीच नाही आणि बादी म्हणजे बंधन हे खोटे असतानाच ते बाधते. हेच अगोदर केवढे आश्चर्य आहे पहा. बंधन हे मिथ्या आहे हे समजत नाही म्हणूनच तो काय आहे? बद्ध. म्हणजे बंधन बद्ध हे काय आहे? खोटे आहे. बंधन हे मिथ्या आहे असे समजत नाही म्हणूनच तो काय आहे? बद्ध. भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा. भोळा भाव सिद्धीस जाव म्हणजे भोळा भाव सिद्धीत जाव हा उधारीचा काय आहे? मार्ग आहे. मोक्षाचा रोकडा मार्ग विवेकाने काय व्हावं? ओळखून घ्यायचं आहे आपल्याला. विवेकानं काय घ्यायचं आहे? मग ओळखून घ्यायचं आहे. म्हणजे समर्थ काय म्हणतात इथं? भोळा भाव सिद्धी जावा, हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा. विवेकानं काय होतो? माणसाला मोक्ष तत्काळ मिळतो. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. काय? विवेकाने मोक्ष तत्काळ मिळतो. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा सहजची होय. प्राणी व्हावया मोकळा. प्राण्याला जर मोकळं व्हायचं असेल तर त्याला काय पाहिजे? अगोदर काय पाहिजे हो? त्याच्याकडं ज्ञान, जाणीव कळा. जाणीव कळा म्हणजेच काय हो? ज्ञान पाहिजे. सर्व जाणलं की तो आपोआपच प्राणी काय होतो? वेगळा होतो. म्हणजे जाणून निराळा होतो तो खरा काय हो? मुक्त. म्हणजे जाणून निराळा मुक्त होतो. काहीच नेणी जे ते अज्ञान, सकळ जाणीत जे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान सोयीची आत्मा. काहीच नेणी जे ते अज्ञान म्हणजे काय सांगितलं? काहीच कळत नाही ते अज्ञान व सर्व कळतं ते ज्ञान. म्हणजे काहीच कळत नाही ते ज्ञान, काहीच कळत नाही ते अज्ञान आणि सर्व कळते ते ज्ञान. जाणीव म्हणजे जाणीवेचा अभिमान नाहीसा झाला की विज्ञान म्हणजे अनुभवजन्य ज्ञान प्राप्त होते व प्राणी स्वतः काय होतो?
आत्मरूप होतो. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला. तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्मतो कैसा. अमृत सेवून अमर झाला म्हणजे काय हो? अमृत प्राशन करून म्हणजे अमृतपान करून जो अमर होतो त्याने म्हणावे की लोकांना मृत्यू कसा येतो. त्याप्रमाणे विवेकी बद्धाला विचारतो की जन्म कसा येतो. म्हणजे समर्थ काय म्हणतात बघा, ज्याला जो अमृत पिलाय आणि त्याला काय वाटतंय की मृत्यू कसा होतो, त्या पद्धतीनं विवेकी बद्धाला विचारतो की जन्म कसा येतो. जाणता म्हणे जनाते, म्हणजे आपल्याला विवेकी म्हटले समर्थांनी. विवेकी असून काय होते, बळच जे जुने पण दास नवीन दासांच्या वरचं करतात बघा, असं समर्थांना सांगायचं आहे. म्हणजे काय, जो जाणवेत आहे तो सुद्धा बद्धासारखा वागतोय असं समर्थांना म्हणायचंय. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला. तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्मतो कैसा. जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते. तुम्हास विष कैसे चढते निर्विष म्हणे. जाणता म्हणे जनाते म्हणजे कसं म्हटल्यासारखं आहे हो. जाणता म्हणजे काय हो, समर्थांना काय म्हणायचंय, वरती काय सांगितलं, अमृत पिऊन आला म्हणजे ह्या प्राण्यांना मृत्यू कसा येतो ह्याचे त्याला नवल वाटते. तसा ज्ञानी बद्धाला म्हणतो जन्म ही काय चीज आहे. लक्षात घ्या, असा द्वैताद्वय दोन्ही भाग आहेत. आता जाणता म्हणजे पंचाक्षरी लोकांना म्हणतो की तुम्हाला भूत कसे लागते, आणि ज्याला विषबाधा झाली नाही तो दुसऱ्याला विचारतो की तुम्हाला विष कसे चढते. म्हणजे बद्धाची भूमिका समजल्यावर हे पुसावेच लागत नाही. आधी बद्धासारखे व्हावे, मग हे न लगेची पुसावे. विवेक दुरी ठेवून पाहावे लक्षण बद्धाचे. म्हणून समर्थ काय म्हणतात, हे सगळं विवेकानं म्हणजे कळण्यासाठी बद्धासारखं व्हायचंय. म्हणजे विवेक दूर ठेवून बद्धाचे लक्षण कसे असते ते काय व्हायचंय पाहायचंय. अगोदर बद्धासारखं व्हावं आणि मग हे विचारण्याची गरज काय होणार नाही, राहणारच नाही. म्हणजे विवेक दूर ठेवून आधी काय बघावं, बद्ध लक्षण काय आहे ते बघावं. निजल्यास चैला तो, म्हणे हा कार्य ओसनतो. अनुभव पाहण्याची आहे तो, तरी मग निजवून पाहावा. निजल्यास चैला तो म्हणजे काय की झोपलेला बघा, जागा असलेला म्हणजे जागा असलेला झोपलेल्या मनुष्यास काय म्हणतो की हा उगीच बरळतो का. त्याचा अनुभव घ्यायचा तर स्वतःच काय पाहावं, झोपून पाहायचं. बघा माणसं बरळतात, म्हणजे जागा असणारा काय म्हणतो, आता झोपीत एखादा बडबडतो बघा, बडबडतो त्यावेळेस जागा जो व्यक्ती असतो तो काय म्हणतो, हा का बडबडतोय. मग त्याच्यासारखं का बडबडतोय हे पाहण्यासाठी त्याला काय लागेल हो, झोपावं लागेल. तसं म्हणजे समर्थ काय म्हणतात, तसा अनुभव जर तुला घ्यायचा असेल की बाबा बरळायचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुला झोपावं लागेल असं समर्थांना सांगायचंय. ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्धा ऐसी नपडे गुंती. भुकेल्याची अनुभव प्राप्ती झाल्यास नाही. ज्ञात्याची उगवली वृत्ती म्हणजे जागा असलेला, म्हणजे ज्ञात्याची वृत्ती मोकळी झाली असल्यामुळे बद्धाप्रमाणे त्याला घोटाळा पास गुंती पडत नाही. म्हणजे जो जेवून तृप्त झाला आहे त्याला भुकेलेल्या माणसाची तळमळ अनुभवास येणार नाही. समर्थांना काय सांगायचंय, म्हणजे भुकेलेला मनुष्यास तृप्तीचं ढेकर देणाराची तृप्ती नाही, तशी बद्धाची गुंती पास काय नाहीये, मुक्तास नाही. म्हणजे ज्याचे त्यालाच कळते. म्हणजे त्यांची लक्षणं पाहिली पाहिजेत. समर्थ काय म्हणतात, लक्षणं पाहिलीच पाहिजेत. कारण कसं आहे हो, ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्धा ऐसी नपडे गुंती. भुकेल्याची अनुभव प्राप्ती झाल्यास नाही. म्हणजे एखादा जेवलाय त्याला म्हणजे त्या भुकेलेल्याची काय अवस्था आहे हे जाणवणार आहे का हो. त्यासाठी त्याला स्वतः उपाशी राहावं लागेल ना. इतुकेन आशंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली.
विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. समर्थ काय करतायत हो? प्रत्येक समाजात आपल्या विकल्पाचं निरसन करतायत. समर्थ आता काय म्हणतायत? एवढ्याने संख्येचं काय झालंय? निरसन झालंय. ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते, ज्ञानाने मुक्तीही निश्चितपणे मिळते व विवेकानं अंतःकरणात स्वरूपस्थिती काय होते हो? बाणते. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? अंतरस्थिती बांधली पाहिजे, आतमध्ये काय आली पाहिजे? आत्मस्थितीत राहायला पाहिजे प्रत्येक मनुष्य. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की बाबा, बद्धाची काय लक्षणं आहेत ती बद्ध होऊन म्हणजे बद्धाची लक्षणं काय आहेत हे विवेकानं बद्ध होऊन पाहावं अगोदर, आणि नंतर त्याला ज्ञान शिकवावं. कारण कसं आहे, समर्थ स्वतः आपल्यासारखं होतात आणि आपल्याला काय करतात? आपल्यासारखं बनवून आपल्या भाषेत आपल्याला समजून सांगतात. बघा, प्रत्येक साधं किती उदाहरणं सूक्ष्माहून सूक्ष्म समर्थांनी काय दिले तो स्वतः प्रपंच केलेला नाही. समर्थांनी काय केलं? लग्नाच्या मंडपातून आपल्याला माहिती आहे ती गोष्ट काय, समर्थां पळून गेले लग्नाच्या मंडपातून. परंतु एखाद्या प्रपंचिकाला जेवढं माहीत नसेल संसारातल्या गोष्टी, एवढ्या समर्थांना माहीत आहे. लक्षात घ्या, सूक्ष्माहून सूक्ष्म अडचणी काय आहेत आपल्या, ते समर्थांनी काय केलंय हो? मांडलंय. आणि प्रत्येक विकल्पाचं काय केलंय हो? निरसन केलंय समर्थांनी. आणि समर्थ शेवटी काय म्हणतायत हो? निश्चितपणे काय झालंय हो? निरसन झालंय. एवढ्या सगळी जी उदाहरणं दिलीत तेवढ्याने माझ्या मते ह्या श्रोत्याचं काय झालंय? शंकेचं निरसन झालंय. इतकेन आशंका तुटली, ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन्नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.